सांगोल तालुका हा दुष्काळग्रस्त असल्यामुळं इथं वाळू उपलब्ध करणं आणि वाळू देणं घरकुलांसाठी आव्हान तहसीलदार साहेबांनी राबवण्याचा प्रयत्न केला, अंमलबजावणी केली आहे ऐतिहासिक निर्णयाची. त्यामुळं तहसीलदार साहेब असतील, नगरपालिकेचे गोरे साहेब असतील, पंचायत समिती अधिकारी साहेब असतील, यांच्या सर्वांचं बहुजन समाज पार्टीनं अभिनंदन आभार व्यक्त करतो. सामान्य सांगोल तालुक्याच्या सामान्य जनतेच्या घरकुल लाभधारक यांच्यातर्फे बी आम्ही आभार व्यक्त करतो. अशी लढाई आम्ही कायम लढत राहू, पण जनतेचीही आम्हाला सहकार्य भेटलं पाहिजे. आज वाळू मोफत मिळत असताना या वाळूचा दुरुपयोगही झाला नाही पाहिजे, अशी नागरिकांनी दखल घेतली पाहिजे. कोणी वाळूधारक जर का चोरी करत असेल तर सामान्य नागरिकांनी त्याला सांगितलं, तहसीलदार साहेबांना सूचना केली पाहिजे, तलाठी साहेबांना सूचना केली पाहिजे. ही वाळू ही आपली मालकी आहे, त्यामुळं सामान्य नागरिकांचंही कर्तव्य, तो पैसा आपला वाळू आपले, त्यांनी तहसीलदार साहेबांना सांगून जी ही वाळू उपलब्ध राहणार आहे ती फक्त घरकुल लाभार्थ्यांना दिली जाईल, याच्यासाठी सामान्य नागरिकांनाही दखल घेतली पाहिजे. जसा हा वाळू वाटपाचा आम्ही अंमलबजावणी करेपर्यंत पाठपुरावा केला आणि शेवटपर्यंत शेवटच्या लाभार्थ्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही बंधनकारक राहील, तसाच एक याच्यानंतर जल जीवन मिशन अंतर्गत 50,61,00,000 काम सांगोल तालुक्यात झालेलं आहे. त्यामध्येही भ्रष्टाचार झालेला आहे. जनतेचे 50,61,00,000 रुपये तालुक्यात खर्च होऊन सुद्धा सामान्य जनतेला आज तागात पाणी मिळालेलं आहे. 3 वर्ष झाली या गोष्टीला, एका वर्षात काम पूर्ण होऊन लाभार्थ्यांना पाणी घरापर्यंत पोहोचणं गरजेचं होतं, पण ते पोहोचले नाही. 1-2 महिन्यात ह्याचाही पाठपुरावा करू, सामान्य नागरिकांनी ह्याच्यासाठी आम्हाला साथ द्यावी असं त्यांनाही आवाहन करतो. जोपर्यंत प्रत्येक घराला पाणी पोहोचणार नाही तोपर्यंत बहुजन समाज पार्टी शांत बसणार नाही. याचा लढा रोडवरचा असेल, उपोषणाचा असेल, कुठल्याही मार्गानं जनतेला न्याय देण्याचा प्रयत्न करू. जय भीम, जय भारत, जय संविधान.